नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आपण काल विषय घेतला होता महाविकास आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीनंतर आज महायुतीकडे आपण परत वळतोय आणि महायुतीमध्ये आपण याच्या आधी भाजपच्या संदर्भामध्ये बोललो होतो आणि भाजपच्या संदर्भामधनं आज आपण अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलणार आहोत. आता अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ही 40 आमदार घेऊन महायुतीमध्ये आली आणि त्याच्यामध्ये त्यांना मंत्रिपदं वगैरे सगळी मिळाली आणि ते एकत्र इथे लोकसभेमध्ये लढले आणि लोकसभेमध्ये अजितदादांना ज्या 5 सीट मिळाल्या होत्या त्या 5पैकी एकच सीट त्यांची निवडून आली. बाकी त्यांच्या कुठल्या सीट निवडून आल्या नाहीत. आता त्याला कारणं काय आहेत ते अनेक कारणं आहेत. म्हणजे जसं मी अगदी पहिलं विश्लेषण केलं होतं की महायुती ही अत्यंत काय म्हणतात त्याला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे त्या लोकांचा हा पराभव व्हायला लागला. दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांकडे जेव्हा हे झालं निवडणूक सुरू झाली, प्रक्रिया सुरू झाली, तर निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर अजित पवारांकडे म्हणावे तसे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते. म्हणून त्यांना आढळरावांना घेऊन यावं लागलं. त्याच्यानंतर ओमराजेंच्या विरुद्ध राणा जगजितसिंगच्या बायकोला घेऊन यावं लागलं, ज्या ओरिजिनल हे असल्या तरी त्या भाजपमधनं इकडे आल्या. आणि परभणीची सीट तर काय महादेव जानकर पडणार होते, त्याच्यामध्ये काही दुमत नव्हतं. त्यामुळे परभणीच्या सीटबद्दल मी काही बोलत नाही. पण ह्या 2 सीट ज्या आहेत की तिथे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते आणि उमेदवार नसल्या कारणामुळे त्यांना ते बाहेरचे उमेदवार आपल्याकडे घेऊन हे करावं लागलं होतं. आणि उस्मानाबादमध्ये ओमराजेंनी ऑलरेडी खूप काम सुरू केलं होतं. 2 वर्षापासून म्हणजे फाटाफूट झाल्यापासून ओमराजेंनी काम सुरू केलं होतं. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आता येणाऱ्या विधानसभेमध्ये काय करायचं, तर बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांची कॉम्पिटिशन कोणाशी आहे. तर अजितदादांची कॉम्पिटिशन आहे पवारसाहेबांशी. काय कारण पवारसाहेबांना अजितदादाला हे करायचं. तर म्हणून मग पवारसाहेबांनी आत्ता परवासुद्धा माझा कट्ट्याच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आमचं दुर्लक्ष झालं सुनील तटकरेंच्या सीटकडे, म्हणून सुनील तटकरे निवडून आले. नाही तर सुनील तटकरेंना पाडायला काय विशेष अवघड नव्हतं असं पवारसाहेबांचं म्हणणं आहे. आणि पवारसाहेबांचा तुम्ही आत्ता कॉन्फिडन्स बघितला तर पवारसाहेबांचा कॉन्फिडन्स जबरदस्त आहे. पवारसाहेबांनी बरेच चांगली लोकं ही अजितदादांकडनं निलेश लंकेंसारखी लोकं वगैरे त्यांच्याकडे ओढली. तर अजितदादांनी आत्ता सध्या काय करायला पाहिजे, तर अजितदादांनी त्यांचं पक्ष संघटन कसं वाढवता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण पक्ष संघटनाच्या संदर्भामध्ये मुळात राष्ट्रवादी काय म्हणतात त्याला कमकुवत आहे, पण शरद पवार एक रसायन वेगळं आहे. आणखीन त्यामुळे शरद पवारांच्या कॉम्पिटिशनमध्ये अजित पवारांनी त्यांचं संघटन बांधायला पाहिजे. आज अजितदादांकडे 40 आमदार आहेत, पण हे 40 आमदार किती त्यांच्याकडे राहणार आहेत आणि त्याच्यातले किती पवारसाहेबांकडे जाणार आहेत हा एक म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्येच या बाबतीत कळेल. आणि त्याचं डाऊन दी लाईन प्रतिक्रिया काय होती आहे. आणि जी काही अजितदादा निवडणूक लढवतील, म्हणजे जी काही लोकं उभी करतील, तर त्या उभं केलेल्या लोकांची आत्तापासून त्यांच्याकडे बांधणी झाली पाहिजे किंवा त्यांनी केली पाहिजे की त्यांच्याकडे प्रत्येक सीटसाठी 1, 2, 2, 3, 3 ऑप्शन्स अजितदादांकडे असायला पाहिजेत. काय त्या नाहीतर मग बाहेरचे आणणं किंवा हे याच्यामध्ये खूप वेळ जातो, बऱ्यापैकी आपण मार खातो. त्याच्यानंतर दादांनी त्यांच्या बूथची जी लोकं आहेत ती बूथची लोकं त्यांनी फायनल करायला पाहिजे. आत्तापासून त्याच्यावर तयारी करायला पाहिजे. कारण कित्येक ठिकाणी आत्ता या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये असं बघण्यात आलं होतं की दादांच्या बूथवर बसायला लोकच नव्हती. दादांनी पैसे भरपूर खर्च केले, सगळं काही केलं, पण दादांच्या लोकांनी दादांना गाफील ठेवलं. हा माझा म्हणजे आरोप आहे, आरोप नाही आहे, हे मी सिद्ध करू शकतो, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आणि दादा BJPवर अवलंबून राहिले, शिवसेनेवर अवलंबून राहिले की शिवसेनेचा एक माणूस धरला, BJPचा एक माणूस धरला की तो करेल ती पूर्व दिशा त्या भागामध्ये. खाली त्यांच्याकडे चेक पॉईंट्स कुठे त्यांनी ठेवलेले नव्हते. म्हणजे उदाहरणार्थ तिथे
काय म्हणतात त्याला दौंडमध्ये ते पूर्णतः राहुल कुलवर अवलंबून होते. याच्यामध्ये हर्षवर्धन पाटलां म्हणजे भाजपचं म्हटलं तर हर्षवर्धन पाटलांवर अवलंबून होते. खडकवासलामध्ये ते पूर्णतः भीमराव अण्णा तापकीरांवर अवलंबून होते. वास्तविक भीमराव अण्णा तापकीरांवर अवलंबून राहायचं काही कारणच नव्हतं, कारण भीमराव अण्णा स्वतः 2,500 मतांनी 2019 साली निवडून आलेले आहेत. आणि त्यांचं काम काय हे याच्यावर आत्ता कधी आपण पुढे सेपरेट व्हिडिओ करू त्यांच्यावर. पण त्याच्यानंतर तसंच म्हणजे की चंद्रकांत पाटलांनी ते क्लस्टर हेड होते, त्यांनी कधी आढावा बैठक घेतली, कधी काय केलं आणि याच्यावर दादांचा चेक पॉईंट्स काय होते, तीच गोष्ट तुमच्या सगळीकडे ही आहे. आता उद्या दादांना जेव्हा आपली एवढी लोकं उभी करायची आहेत, जी काय 70-80 काय जी लोकं उभी करतील, तर या सगळ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये दादांकडे एक बॅक ऑफिस पाहिजे, की ज्या बॅक ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टी, की एक फोन करायचा म्हटलं तर कोणाकडे फोन करायचा. कारण यावेळेस असं बघण्यात आलं होतं की दादांच्या लोकांनी तर इतर पक्षाच्या लोकांना जे काही रसद पुरवायची होती ती रसद पुरवली होती, पण दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी ती खाली रसद त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठेही पोचवली नाही. त्यामुळे आणि त्यांना विचारलं की ते दादांच्या लोकांकडे बोट दाखवायचे की अजून राष्ट्रवादीकडनं आम्हाला काही आलेलंच नाही आहे. आणि राष्ट्रवादीवाल्यांना विचारायला गेलं की राष्ट्रवादी म्हणायचे की आम्ही तुमच्या नेत्यांना सगळं काही दिलेलं आहे. आता हा जो काही भाग आहे तर तो दादांनी याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. एक 1 पॉईंट माणूस ठेवायला पाहिजे, की जो माणूस या सगळ्यांना, नाही तर तोच मॅनेज झालेला माणूस नको. म्हणजे ती त्यांची राष्ट्रवादीची त्यांचा एक शब्द आहे, सगळं पॅक करून टाकलं आहे. ते सगळं पॅक करून आत्ताच्या राजकारणात चालणार नाही. कारण पवारसाहेब तुम्ही बघतायत की पवारसाहेब काय करतायत. आज पवारसाहेबांनी जो डाव खेळलेला आहे समरजित घाटगेला त्यांच्याकडे ओढण्याचा, मोठा डाव आहे आणि पवारसाहेब याच्यामध्ये अगदी माहिर आहेत. आणि ते दादांना कसं जास्तीत जास्त डॅमेज करता येईल हे पवारसाहेब बघणार आहेत. त्यामुळे दादांनी अत्यंत काय म्हणतात त्याला सगळ्या मेटिक्युलसली सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आणखीन सगळ्याचा एक बॅकअप प्लॅन पाहिजे आणि सगळ्याचं बॅक ऑफिसमध्ये एंट्री पाहिजे, की काही केलं तरी ती एका माणसाकडे त्याच्यातलं सगळं काही तुम्हाला करता येईल. तो माणूस तुम्हाला सांगेल की बीडमध्ये कोणाला भेटायचं, संभाजीनगरमध्ये कोणाला भेटायचं, जालन्यामध्ये कोणाला भेटायचं, किंवा तिकडचे काही प्रॉब्लेम असतील तर एक त्यांनी म्हणजे असं नियोजन दादांनी करायला पाहिजे. आणि दादांनी पूर्णतः काय म्हणतात त्याला तुमचं शिवसेना, आपले एकनाथ शिंदे गट, आणखीन भाजपच्या लोकांवर अवलंबून राहून चालणार नाही. परत तसंच समन्वयाचा अभाव जो मी म्हटला लोकसभेमध्ये होता, तो समन्वयाचा अभाव विधानसभेमध्ये दिसता कामा नाही आहे. तो समन्वय कसा घडवून आणायचा हे एकनाथ शिंदेंनी ठाण्यामध्ये खूप सुंदर करून दाखवलं. त्या ह्याच्याप्रमाणे आज म्हणजे त्याच्यासाठी परत एक बॅक ऑफिसमध्ये एक तुम्हाला माणूस पाहिजे. आणखीन एक तिघांचा मिळून एक कोणतरी माणूस पाहिजे की जर तो ह्या तिघांच्या समन्वयासाठी जबाबदार असेल. आणि त्या माणसाच्या हाताखाली प्रत्येक ठिकाणी समन्वयकाची माणसं पाहिजेत. आणि दादांकडे सुद्धा एक समन्वयाचा माणूस पाहिजे की जो काय म्हणतात त्याला संघ, त्याच्यानंतर भाजप. आता भाजपमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, नवीन भाजपीय आणखीन जुने भाजपीय. नवीन भाजपीय म्हणजे हे सगळे जे आयाराम आलेले आहेत हे नवीन भाजपीय, की त्यांना संघाचंही काही पडलेली नाही, भाजपचीही काही पडलेली नाही. त्यांना फक्त स्वतःला काय मिळतंय किंवा स्वतःला कुठलं पद मिळतंय किंवा स्वतःचं काय होतंय एवढंच फक्त त्यांना हे आहे. त्यांना भाजपची नाही, महाराष्ट्राची नाही, देशाची नाही, कशाचीच पडलेली नाही आहे. त्यामुळे अशा लोकांपासून पण अशा लोकांची पण समन्वय असला पाहिजे. असं एक सेंटर पॉईंट कुठेतरी समन्वयाचं एक हे केंद्र ठेवलं पाहिजे. आणि त्या केंद्रामध्ये चांगला भक्कम माणूस ज्याला पॉवर्स पण दिल्या असतील. आत्ता लोकसभेला दादांनी काही लोकांना पॉवर दिल्या होत्या, पण त्या लोकांनी ते पॉवर वापरल्या का नाही वापरल्या हे माहीत नाही. दादांनी वरनं जी रसद पुरवली ही शेवटपर्यंत गेली की नाही हे दादांनी बघितलं नाही. त्यामुळे रसद ही शेवटच्या माणसापर्यंत कशी जाईल ह्याच्यावर जो तुम्ही 1 पॉईंट माणूस ठेवणार आहात त्या माणसांची जबाबदारी असणार आहे, की ती रसद कशी पोचतीये, काय पोचतीये, तिथे काय गणित आहे, सोशल इंजिनिअरिंग कसं करता येईल,
त्याप्रमाणे तिथे तुम्हाला माणूस उभा करायला पाहिजे. कारण पवारसाहेब हे सगळीकडे दादांच्या विरोधामध्ये अगदी नेटाने चांगली लोकं देणार किंवा चांगली लोकं जरी दिली नाहीत तरी निवडून आणायला सगळ्या गोष्टीचा हे करणार. कारण पवारसाहेबांनी आत्तापासून पोखरायला सुरुवात केली आहे. लोकसभेला सुद्धा त्यांनी आधीपासून पोखरायला सुरुवात केली आहे आणि ते काही त्यांची चूक नाही आहे. कारण ते राजकारण आहे. राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. राजकारण ते तसंच आहे. त्यामुळे त्यांना जिंकायचं असेल तर तर त्यांना हे सगळं करावं लागणार आहे. आणखीन आज तुम्ही बघत असाल तर सगळ्यात जास्त फिरणारा माणूस कोण आहे त्या महाविकास आघाडीमध्ये, तर ते शरद पवार साहेब आहेत. म्हणजे जे काय म्हणतात त्याला फिरून काम होतं आहे असा फिरणारा माणूस. नाही तर उद्धव ठाकरेही फिरत आहेत, पटोलेही फिरत आहेत, पण जो इम्पॅक्ट पवारसाहेबांचा होतो आहे तो ह्या लोकांचा कोणाचाही इम्पॅक्ट होत नाही. तसंच दादांनी ह्या गोष्टीचा अभ्यास करून म्हणजे विचार करून, अभ्यास तर दादांचा असणारच आहेच आहे, तर तो करून दादांनी ह्या प्रकारे चांगली लोकं नेमून आणि आत्तापासून पूर्ण, नाहीतर ते काय म्हणतात त्याला तुमच्या निवडणुकीच्या वेळीस त्यांचा कोणतरी माणूस जाणार आणखीन तो चेक करणार. आत्तापासून बूथच्या संदर्भातल्या सगळी गणितं ही दादांची तयार पाहिजेत. आणि याच्यामध्ये दादांनी जुने भाजपीय जी लोकं आहेत काय त्यांना आणि संघाची जी लोकं आहेत यांना विश्वासात घ्यायला पाहिजे. त्यांच्या लोकांपेक्षा सुद्धा ही लोकं जास्ती विश्वासू आहेत. दादांची लोकं एवढी विश्वासू नाही आहेत जेवढी ही लोकं विश्वासू आहेत. आज एवढंच. धन्यवाद.